जय गोमाता मित्रांनो, गोधाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपला आजचा विषय आहे पंचगव्य साबण. आणि या पंचगव्य साबणामध्ये जे घटक वापरले त्याचं हे चूर्ण म्हणजे हे पावडर फॉर्म मध्ये आणि हे आपलं साबण बनवलेलं आहे आपण. तर या पावडरला तुम्ही स्नान चूर्ण किंवा फेस पॅक उठणं देखील म्हणू शकता. तर आपण आपल्या या कामाची सुरुवात केली ती गुढीपाडव्यापासून आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या स्वदेशी कामाविषयी अनेक पोस्ट टाकत होतो. त्यामध्ये देशी गोमातेचं पंचगव्य, दूध, दही, तूप, गोमूत्र, गोमय, तसेच नैसर्गिक शेती, भारतीय संस्कृती, निसर्ग याविषयी आपण पोस्ट टाकत होतो. आणि आज या दिवाळीच्या वेळेमध्ये आपण आपल्या पहिल्या प्रॉडक्ट लॉन्च करत आहे ते पंचगव्य साबण आणि स्नान चूर्ण. तर आपल्याला या व्हिडिओ आधी 3 ते 4 व्हिडिओ अपलोड करून ते टाकायचे होते. त्यामध्ये देशी गाई, स्वदेशी संस्कृती, निसर्ग, शेती या अनेक गोष्टींविषयी आपल्याला माहिती द्यायची होती, पण वेळ अभावी ते जमलं नाही. पण आता हा व्हिडिओ टाकायचं कारण जे तुम्हाला आपलं घर दिसतंय तर हे सर्व काढून आपण आपल्या नवीन वास्तूचं काम करणार आहोत. वरती आपल्याला राहायला आणि खाली गोमातेला. आणि आपलं काम गेली 7 ते 8 वर्ष कसं चालतं, कशी प्रॅक्टिस चालते, कसं आपण हे सर्व वनस्पती जडीबुटी स्वतः खात्रीने आणून स्वतः चूर्ण बनवून कोणत्या मेहनतीने घेतो हे तुम्हाला दाखवायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर तुम्ही म्हणशाल 7 ते 8 वर्ष तुम्ही फक्त प्रॅक्टिसच केली काय? तर तसं नाही. माझं मुळात काम आहे इलेक्ट्रिशियनचं. मी गेली 15 ते 20 वर्षापासून इलेक्ट्रिशियनचं काम करतो. आणि 2015-16 मला ह्या प्रोडक्टबद्दल माहिती झाली आणि त्यानंतर ही प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली. तर मला त्याविषयी आवड झाली आणि मी तेव्हापासून ठरवलं की आपण हे पण काम करू. तर मी त्या माझ्या इलेक्ट्रिशियनच्या कामाबरोबर हे देखील करू लागलो. आता विषय आहे पंचगव्य साबणाचा. तर मार्केटमध्ये साबण नाही का? तर मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे साबण आहे. तर मग हा पंचगव्य साबण का वापरायचा आहे? तर मुळात कारण आहे काय, मार्केटमध्ये काही कंपन्या सोडल्या तर अनेक जण जास्त नफा व्हावा या दृष्टीने चरबीयुक्त साबण बनवतात. चरबीयुक्त साबण म्हणजे ज्या पण प्राण्यांच्या हत्या होते त्यांची जे चरबीचा वापर तेलाऐवजी साबणामध्ये करतात आणि साबणाची कॉस्ट कमी करतात. तर मोठ्या प्रमाणावर ते चरबी वापरली जाते. त्यानंतर सेंट, एसएलएस, कास्टिक सोडा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. आपण देखील कास्टिक सोड्याचा वापर करून एक चांगला साबण बनवतो, पण त्याचं इथे योग्य प्रमाण असलं पाहिजे. त्याची सुकवण्याची पद्धत, त्याची बनवण्याची पद्धत, तर ह्या अनेक गोष्टी आहेत त्या आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. कुठला साबण कास्टिक सोडा आणि तेलाशिवाय बनत नाही, पण तेलाऐवजी चरबीचा वापर होतो. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. आज त्वचेची कोणतीही समस्या झाली तर डॉक्टर प्रथम साबण बंद करायला लागतात, कारण की त्यांना देखील माहिती आहे मुळात समस्या कुठं आहे. केमिकल साबणामुळे अगदी त्वचा रोगापासून तर कॅन्सरच्या रोगापर्यंत मोठमोठे आजार होऊ शकतात. त्याचे कारण आहे की माणसाच्या संपूर्ण शरीरावर 3.5 कोटी रोम छिद्र आहे. बारीक बारीक तुम्हाला आपल्या हातामुळे पूर्ण चेहऱ्यावर, पूर्ण संपूर्ण शरीरावर. तर या छिद्रांच्या माध्यमातून आपलं शरीर श्वास घेण्याचं आणि सोडण्याचं काम करत असतं. त्यामुळे काय होतं, तर बाहेरची शुद्ध हवा या छिद्रांच्या माध्यमातून शरीर श्वास घेतं आणि आतील घाण हवा, जो वायू असेल, घाण असेल, तर ती बाहेर सोडते. जेव्हा आपण काही काम करतो तेव्हा हाताला घाम येतो, संपूर्ण अंगाला घाम येतो, तर हे छिद्र हेच काम करतात. पण आज केमिकल युक्त साबणामुळे काय झालेलं आहे, तर हे सर्व रोम छिद्र हे बंद होतात. पण हाच तुम्ही पंचगव्य साबण वापरला तर हा सर्व रोम छिद्र खुले करण्याचं काम करतो. ही रोम छिद्र बंद असल्यामुळे आतील जी पण घाण आहे शरीरामध्ये ती या छिद्रांच्या माध्यमातून बाहेर येत नाही. तर त्यामुळे अनेक आजार उद्भवतात, जसे त्वचेचे संपूर्ण आजार, पोळे येणं, पिंपल्स येणं,
घाम येणं, दुर्गंधी येणं, तर अनेक आजार उद्भवतात. आपण देखील लहान मुलांना बेबी सॉप म्हणून लहानपणापासून त्यांच्या शरीरामध्ये केमिकल टाकण्याचं काम करतो. माझ्याकडे लोकमत आणि दिव्य मराठीचा पेपर आहे. लोकमतची ही पुरवणी आहे, ही 18 जून 2018 आहे. यामध्ये देखील दिलेले साबणाचा अतिवापर नकोच. साबणामध्ये ट्रायक्लोजन या घटकाचा वापर करतात. त्याचा आपल्या यकृत आहे त्यावर मोठा परिणाम होतो आणि परिणामी कॅन्सरला सामोरं जावं लागतं. या माहितीमध्ये असं दिलंय की हे उंदरांवरती याचा प्रयोग केला तर उंदरांचं जे यकृत आहे ते खराब झालं आणि तेच परिणाम मानवावर देखील होऊ शकतात. तर तुम्ही ही पुरवणी वाचू शकता 18 जून 2018 आणि दिव्य मराठी हा जो आहे 24 फेब्रुवारी 2019. यामध्ये देखील दिलं आहे 90% सौंदर्य प्रसाधनात नॅनो कणाचा बेसुमार वापर, कॅन्सर होण्याचा धोका. तर तुम्ही हा देखील पेपर बघू शकता. आपण आज अनेक स्टार लोक बघतो तर त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचं कारण एकच तर त्यांच्या चेहऱ्यावर अति मेकअपचा वापर. तर तुम्ही देखील केमिकल साबणाचा वापर बंद करून पंचगव्य साबणाचा वापर करा किंवा या चूर्णाचा देखील वापर करू शकता आणि स्वतःचं आरोग्य व्यवस्थित ठेवा. तर आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये या चूर्णामध्ये आणि साबणात कोणत्या वनस्पती वापरतात आणि त्याचे फायदे काय या गोष्टीवर चर्चा करू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय गोमाता, वंदे गोमाता.